चला आज बनवते मी केळीचे वेफर्स, कच्च्या केळीचे वेफर्स। त्यासाठी बघा मी 1 डझन केळी घेतलेली आहे आणि सुरुवातीला आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे, ते मिक्स करून घ्यायचे। आणि इकडे बघा आता आपल्याला केळीचे सालं काढून टाकायचे आणि नंतर मग आपल्याला त्याचे वेफर्स करायचे। खूप छान लागतात केळीचे वेफर्स आणि पटकन होणारी रेसिपी आहे। घरात फक्त कच्ची केळी पाहिजे आपल्या आणि पटकन तयार होतात। मग आता त्या सुरुवातीला बघा मी केळीचे साल काढून घ्यायचे आपल्याला सगळे आणि टेस्टी पण लागतात केळीचे वेफर्स, लहान मुलांना तर फार आवडतात। आणि बाहेरच्या आणण्यापेक्षा, कारण कोणतं तेल वापरतात सांगता नाही येत, आपण मस्त हेल्दी तेल वापरू शकतो। आणि आता हे सगळे आपल्याला 2-3 केळीची सुरुवातीला मी काढून घेते साल आणि मग नंतर आपल्याला कढई गॅसवर ठेवून मस्त तेल गरम करून घ्यायचे। आता केळी आपली सोलून झालेली आहे। आता बघा गॅसवर कढई ठेवलेली आणि मस्त तेल तापलेलं आहे। आता वेफर्स मशीनच्या साईड आपल्याला वेफर्स टाकायचे आणि नंतर मग थोड्या वेळाने आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे पाणी तयार केलेलं हळदीचं मिठाचं ते टाकायचं आहे, म्हणजे कलर पण येतो वेफर्सला आणि मिठानी चव पण येते। असं थोडंसं टाकायचं आपल्याला आणि बघा आता झाऱ्याच्या साईडने आपल्याला काढून घ्यायचे वेफर्स आणि तळून झालेले बघा आपले वेफर्स मस्त केळीचे एका ताटात काढून घेतलेले मी। आता परत टाकायचे आपल्याला, परत केळी सोलून घेते मी। आणि आता परत टाकायचे आपल्याला, एकदम पटकन तयार होतात केळीचे वेफर्स। परत याच्यावर पण टाकायचं आपल्याला हळदीचं पाणी। मस्त कुरकुरीत वेफर्स आपल्याला तयार होतील खाण्यासाठी। आता हे पण काढून घ्यायचे आपल्याला। पातळ आहे मस्त वेफर्स, जाड नाही आहे, खायला पण खूप छान लागतात। आता बघा सगळे वेफर्स आपले तळून झालेले, एकदम कुरकुरीत वेफर्स झालेले आपले मस्त।
आणि त्याच्यावर आता मी चिमूटभर फक्त लाल तिखट आणि चाट मसाला टाकणार आहे. म्हणजे नाही टाकला तरी चालतो, पण मी थोडंसं किंचित टाकलेलं आहे, असे पण ते छान लागतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. बघा थोडासा टाकलेला आहे मी, अजून टेस्ट येईल मग आपल्या केळीच्या वेपर्सला. आणि मस्त एकदम कुरकुरीत आपले वेपर्स तयार झालेले.